प्रेमींचं मी तेजोमय कला मंदिर परिवारातर्फे स्वागत करते. आनंद सर, प्रेरणाताई आणि माझ्या कुटुंबियांतर्फे पण स्वागत करते सगळ्यांचं. आणि या पुढच्या कार्यक्रमाचे सूत्र हर्षद पाटील. नमस्कार. दोन निवेदक आहेत म्हटल्यानंतर दुसऱ्याने पण स्वागत करणं आवश्यक आहे, तर पाऊल ठरेल. त्यामुळे परत एकदा सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत तेजोमय कला मंदिरतर्फे. आपल्याच्या कार्यक्रमाचं प्रयोजन आणि रूपरेषा मी थोडक्यात सांगतो, म्हणजे आपल्याला पुढच्या कार्यक्रमामध्ये लगेच वळता येईल. तत्पूर्वी आज आपण आज कृतज्ञता सोहळ्यासाठी आपण इथे जमलेलो आहोत आणि चतुर्थीचा दिवस आहे. अतिशय उत्तम असा योगायोग आहे. तर एकदा गणपती बाप्पांनी सुरुवात करूया. गणपती बाप्पा, गणपती बाप्पा, गणपती बाप्पा. पुढच्या वर्षी लवकर येऊन म्हणू नका, वेळ आहे त्याला अजून. तर लगेच बाय डिफॉल्ट म्हणलं जातं म्हणून सांगितलं बाकी काही. तर आज आपण कृतज्ञता सोहळा आहे एक सुंदर नाव आपल्याला या आजच्या कार्यक्रमाला दिलेलं आहे. कारण खरोखरच तो कृतज्ञता सोहळा कसा आहे हे आपल्याला आता जसं चालू होईल कार्यक्रम पुढे सरकेल तसं आपल्याला नक्कीच कळेल. म्हणजे आपण आजकाल बरेच वेळा असं ग्रॅटिट्यूड हा शब्द वापरतो. तो ग्रॅटिट्यूड हा शब्द कशासाठी वापरतो, त्याचा नक्की उद्देश काय असतो हे आपल्याला गुरु शिष्य परंपरेनं कळत असतं, बाकी अनेक गोष्टींना कळत असतं. पण प्रत्यक्ष आपण कृतज्ञता म्हणून काय काय करतो तर आपण प्रत्येक जण नक्की काहीतरी करत असणार आहोत. त्यापैकीच हा एक सुंदर कार्यक्रम आपल्यासमोर सादर होणार आहे. पेण येथील सुप्रसिद्ध शिल्पकार श्री आनंद देवकर यांच्या रंगकामाची पद्धत पुढच्या पिढीला कळावी आणि त्याचा प्रसार व्हावा या उद्देशाने चालू झालेला तेजोमयचा परिवार हा आता मूळ धरत आहे. म्हणजे 2018 पासून मला वाटतं की तेजोमय कला मंदिरचा प्रवास चालू झाला आणि आज आता बऱ्यापैकी मोठ्या प्रमाणावर त्याचं काम चालू आहे. आपल्यापैकी बऱ्याच जणांनी त्याचा अनुभव घेतला असेल की काय त्याच्यात खासियत किंवा काय त्याच्यात वेगळेपण आहे. इथं माझं चालू पण आहे, आपल्याला दिसत असेल की पेंटची म्हणजे नक्की काय रंगकामाची पद्धत आहे किंवा काय तिथं वेगळं तुम्हाला काय शिकवलं जातो किंवा पारंपरिक जे पण पद्धत म्हणतो ती नक्की काय आहे याचा अनुभव आपल्यापैकी बऱ्याच लोकांनी घेतला असेल. तर ते पुढे नेण्याचा नवीन पिढीपर्यंत ते पोहोचवण्याचं कार्य हे तेजोमय कला मंदिर करते. त्यामुळे एकदा तेजोमय कला मंदिरासाठी आपण जोरदार टाळ्या वाजूयात. त्यांनी जे उत्तम काम सुरू केलेलं आहे त्याला असंच पुढे राहू आणि आपल्या सगळ्यांचा सपोर्ट त्याला नक्कीच मिळत राहील. कलेसाठी संपूर्ण जीवन समर्पित केले असे ज्येष्ठ आणि श्रेष्ठ दिग्गज कलाकार तेजोमयचे मार्गदर्शक आहेत आणि नवीन नवीन लोकही त्याबरोबर जोडली जात आहेत. त्याचा स्नेह, त्याचं प्रेम हे आपल्याला कायमच मिळत असतं. तर आपण कार्यक्रमात पुढे जाऊयात. आज मगाशी मी म्हणलं तसं की गणपतीचा कार्यक्रम आहे, चतुर्थी आहे, त्यामुळे गणेश वंदनेनंच सुरुवात झालेली सगळ्यांनाच आवडेल नाही का. तर आपल्या आजच्या कार्यक्रमासाठी खास दोघं इथे निमंत्रित आहेत, त्यांना आपण विनंती करणार आहोत. तर पहिले मी गौरी गोळे हिला विनंती करतो की त्यांनी गणेश वंदनेने आपल्या आजच्या कार्यक्रमाची सुरुवात करावी. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे कार्यक्रम झाल्यानंतर अल्पोपहाराची सोय आहे, त्यामुळे अल्पोपहार घेतल्यानंतरच सगळ्यांनी जावं ही नम्र विनंती. हॅलो, चेक. तुझ्या कृपेने दिन उगावे हा, तुझ्या कृपेने दिन उगावे हा, करुणी तव भजना वंदितो तुझा गजवदना, वंदितो तुझा गजवदना, वंदितो तुझा गजवदना. सिंदूर वदना तुझा नमितो दर्शन दे मजला, सिंदूर वदना तुझा नमितो दर्शन दे मजला.
विनाशक म्हणती तुझला, विघ्न विनाशक म्हणती तुझला, तो आमची प्रेरणा वंदितो तुझला गजवदना, वंदितो तुझला गजवदना. सर्व सुखाचा तू प्रभुदाता, विद्येच्या देवा. सर्व सुखाचा तू प्रभुदाता, विद्येच्या देवा. जनजीवनिया तूच शुभ करा, शुभ दिन फुलवारा. कर्पूर गौरा गणनायक तो, कर्पूर गौरा गणनायक तो, गाऊनी तव कवना, वंदितो तुझला गजवदना, वंदितो तुझला गजवदना. तुझ्या कृपेने दिन उगवेगा, तुझ्या कृपेने दिन उगवेगा. करुणी तव भजना, वंदितो तुझला गजवदना, वंदितो तुझला गजवदना, वंदितो तुझला गजवदना. गणपती बाप्पा. हॅलो. गौरीची अजून एक ओळख सांगायची मला अशी राहिली, ती म्हणजे ती माझी बायको आहे. चांगलं गाते का बघितल्यानंतर मी सांगितलं. मी लोक सांगते, मी नेहमी ओळख करून देतो की गौरी गोळे लिमये आणि मी हर्षद, गौरी गोळे लिमये मधला मी हर्षद लिमये असं. तर आपल्या पुढच्या एका गणेश प्रेमी व्यक्तिमत्वाला मी इथे बोलवतोय, आनंद अमेय खरे. प्लीज वेलकम. कारण प्रत्येक माणूस वेगवेगळे काहीतरी छंद आपण जोपासत असतो. तर ह्याचा छंद एक अनोखा छंद असा आहे की तो त्यांनी फक्त कविता केल्या, तर फक्त गणपती गणेशाच्याच फक्त कविता केलेल्या आहेत आणि मला वाटतं त्याच्यात 300हून अधिक कविता आहेत आणि त्याचं उत्तम पुस्तकही प्रकाशित झालेलं आहे. असं उत्तम व्यक्तिमत्व आपल्याला इथे लाभलेलं आहे. तर त्याचं मी त्याला विनंती करतो की त्याने एक कविता आपल्या समोर सादर करावी. व्यासपीठावरील सर्वप्रथम सर्वांना जय गणेश. व्यासपीठावरील सर्व मान्यवर आनंदजी, प्रेरणाजी, सोनालीजी आणि हे आता कॉन्झिक्युटिव्ह सेकंड इयर आहे की तुम्ही मला इन्व्हाइट केलं आहे की थोडंसं काहीतरी सादर करण्यासाठी आणि आपले जे ऋणानुबंध आहेत ते असेच पुढील अनेक वर्ष फुलत राहत आणि हे आता 9वं वर्ष आहे तेजोमयचं. तर अशीच तेजोमयची उत्तरोत्तर प्रगती हो आणि ही जी कला आहे पेण, जसं यांनी सांगितलं की पेणमधल्या गणेश मूर्ती आणि ही कला जी पुण्यामध्ये जे पसरवण्याचं जे काम आहे, की जे विधायक कार्याला एक छान शुभेच्छा. आता पेण आणि पुणे म्हणजे प आणि हे सेम आहेत, फक्त कुठे मात्रा आहे आणि कुठे उकार आहे. तर त्यामुळे ते पटकन होईल, फलीभूत होईल आणि छान याला एक मार्ग नक्की हे जर आपण म्हणू. आता जसा हर्षदने जसं सांगितलं की आता ॲट ॲक्च्युअल्स 500+ अधिक रचना झाल्या आहेत. फक्त गणपतीवरच्याच आहेत आणि तेवढंच, बाकी काही नाही. तर 2 रचना फक्त सादर करतो म्हणण्यापेक्षा गद्य पद्य, त्यामुळे जस्ट एक गद्य टाईप्समध्ये सादर करतो, जास्त वेळ नाही घेणार.
आज चतुर्थी आहे, 9:33ला चंद्रोदय पण आहे. तर चतुर्थीच्या आशयाची एक रचना, आभाळीचा चंद्रमा मुकुटावरी शोभत असे, चतुर्थीस दर्शनाने दृष्ट त्याची काढत असे. भाद्रपदी स्वारी येता तयारीही होत असे, कंठ भरून येता साश्रुनयन लपवीत असे. नतमस्तक होता चरणी आभाळी दाटीत असे, एवढी माया तुझ्यावरती जीववेडा धावीत असे. मन गुंतले तुझ्यात कायाही सोडवेना, अद्भुत हे चक्र फिरे पाय निघता निघेना. नित्य तुझ्या दर्शनाने नित्य तुझ्या स्मरणाने जीवनही मोहित असे, छंद गणेशाचा आम्ही हृदयी जोपात असे. कारण आता 1.5 महिन्यावर म्हणजे हार्डली 41 दिवसांवर गणपती आले, त्यामुळे तर करेक्ट. कारण जसं मध्ये आनंदजींनी काळ काम वेग एक नमूद केला, आणि आता काही वेळापूर्वी सुचलेली रचना. आज चतुर्थी आहे, त्यामुळे आता बरेच जण गणपतीला जातात नाही, डोंट नो, पण जसं आपण म्हणतो की चतुर्थीचं दर्शन घेऊ असं. तर गणेशाच्या दर्शनाला आलो आणि त्याच्याच खुशीत चटकन विसावलो. हृदय गुंतले हेरंबात, कळले जेव्हा मला, मी पूर्ण समर्पित झालो, भाव हा दाटून आला. चिरनिद्रा ही जणू प्रत्येक क्षण आत्मरूप, चिरनिद्रा ही जणू प्रत्येक क्षण आत्मरूप. तेजपुंज दिसतील मला काजवे देखील आपोआप. कोण जाणे सृष्टीचे हे चक्र कसे कोण फिरवतो, कोण जाणे सृष्टीचे हे चक्र कसे कोण फिरवतो. अंतर्मुख होऊन मी फक्त ओंकार गिरवतो. जय गणेश हा मंत्र उरी नेहमीच बाळगला, जय गणेश हा मंत्र उरी नेहमीच बाळगला. सात घालचा मोर्याला ब्रह्मनाथ दाटून आला. कधी वाटले नाही हा जन्म निरर्थक आपला, कधी वाटले नाही की हा जन्म निरर्थक आपला. फुटका का होईना परमार्थ सार्थकी लागला. मयुरेशाचा येता विचार अभद्र सारे गळाले, मयुरेशाचा येता विचार अभद्र सारे गळाले. ब्रह्मांड नायक समोर येता भरपण दूर पळाले. शकून झाला अवघा, शकून झाला अवघा अनंतमय हे विश्व. चिंतामणी सिंहासनी धावती मनांचे अश्व. धन्यवाद. जय गणेश महाराज. हॅलो. तर या कृतज्ञतेच्या सोहळ्यामध्ये आपण पुढे जाऊया. तत्पूर्वी मी गौरी आणि आम्ही यांना दोघांना खूप मनापासून धन्यवाद देतो की त्यांनी सुंदर सुरुवात या कार्यक्रमाची केलेली आहे. तर कृतज्ञता सोहळा कशासाठी, तर आपल्या मगाशी मी जसं उल्लेख केला की अनेक ज्येष्ठ आणि श्रेष्ठ कलाकार आपल्या तेजोमय कला मंदिराशी जोडले गेलेले आहेत. तर त्यांचं कुठेतरी आपण छान कौतुक करावं आणि त्यांचा सहवास आपल्याला लाभावा या उद्देशाने मागच्या वर्षीपासून मला वाटतं हा कृतज्ञता सोहळा आपण करत आहोत. तर त्यांचे अनुभव आपल्या सगळ्यांपर्यंत पोहोचावेत हा त्यातला महत्त्वाचा उद्देश आहे. मान्यवरांची ओळख आणि सत्कार आपण करूयात. आज व्यासपीठावरचे मान्यवर जे आहेत त्या तेजोमयच्या सर्व श्रीमती विजया आंबुरकर, जोरदार एकदा टाळ्या यांच्यासाठी. आपल्याचे प्रमुख पाहुणे ज्येष्ठ मूर्तिकार